सोलमेट एक प्रेमकथा भाग 2. प्रांजलने अवनीला पूर्ण हॉटेल दाखवलं. हॉटेल सनशाईन 2 भागात विभागलेला होता. हॉटेलचा पहिला मजला रेग्युलर कस्टमरसाठी आणि दुसऱ्या मजल्यावर रूम्स काढण्यात आलेल्या होत्या. त्या हॉटेलमध्ये एखाद्या मोठ्या फंक्शनसाठी हॉलसुद्धा काढण्यात आलेले होते. दुसऱ्या मजल्यावर प्रायव्हेट रूम असल्यामुळे तिथे बऱ्याच प्रमाणात शांतता होती. हॉटेलच्या समोरच्या काचेतून शहराचा मुख्य भाग स्पष्ट दिसत होता. प्रांजलने अवनीला सर्व कामे व्यवस्थित समजावून सांगितली. ऑनरला भेटून बाकी सर्व गोष्टी ठरवून अवनी हॉटेल बाहेर निघाली. तेवढ्यात तिच्या मागून येत असलेल्या प्रांजलने तिला आवाज दिला. हाय अवनी, आपण आता सोबत काम करणार आहोत, त्यामुळे मला वाटतं आपण फ्रेंडशिप करायला काही हरकत नाही. अवनीनेही हसून तिला प्रतिसाद दिला आणि तिच्यासोबत हात मिळवला. दोघी चालत थोड्या पुढे आल्या. समोर एक छोटंसं कॅफे दिसताच प्रांजल अवनीला जबरदस्ती त्या कॅफेमध्ये घेऊन गेली. आत गेल्यानंतर तिने वेटरला ऑर्डर दिली. तिथे येत असलेल्या चविष्ट वासाने अवनीला भुकेची जाणीव झाली. सकाळी नाश्ता केल्यानंतर तिने काहीच खाल्लं नव्हतं. ऑर्डर येईपर्यंत प्रांजल शांतपणे अवनीचं निरीक्षण करत होती. तिच्या चेहऱ्यावरून ती कोणत्या तरी टेन्शनमध्ये आहे असं वाटत होतं. वेटरने पिझ्झाची प्लेट त्यांच्यासमोर ठेवली तसं अवनीने प्रांजलकडे बघितलं. अवनीकडे फारच कमी पैसे उरले होते आणि नुकतीच ओळख झाल्यामुळे प्रांजलकडून काही घेणं तिला बरोबर वाटत नव्हतं. प्रांजलने तिचा प्रॉब्लेम ओळखला. तिने विचार न करता पिझ्झाची प्लेट तिच्या पुढे सरकवली. एवढा विचार करशील तर प्लेटमधला पिझ्झा नाराज होईल. आजच आपली मैत्री झाली ना, तर मग माझ्याकडून ही ट्रीट समज आणि जेव्हा तुला पहिली सॅलरी मिळेल तेव्हा तूही मला ट्रीट दे. प्रांजलच्या मनमोकळ्या स्वभावाने अवनी थोडी रिलॅक्स झाली आणि अवनीने खायला सुरुवात केली. सकाळनंतर आता पोटात काहीतरी गेल्यानंतर तिला थोडं बरं वाटलं. वेटरने 2 कॉफीचे ग्लास टेबलवर आणून ठेवले आणि बाकीचे प्लेट घेऊन गेला. अवनी, काही प्रॉब्लेम आहे का? तुझ्या चेहऱ्यावरून तू कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहेस असं वाटतंय. जर तुला योग्य वाटत असेल तर तू मला सांगू शकतेस की तू कुठल्या टेन्शनमध्ये आहेस, आणि जर नसेल सांगायचं तर मी तुला जास्त फोर्स करणार नाही. कॉफीचा ग्लास गोल गोल फिरवत प्रांजल म्हणाली. अवनीने थोडा विचार करून तिच्यासोबत जे काही घडलं ते सगळं प्रांजलला सांगितलं. प्रांजलला तिच्याबद्दल हे सगळं ऐकून फार वाईट वाटलं आणि तिच्या काका काकूंना तर तिने सरळ 4-5 शिव्या दिल्या. ते जर तिच्यासमोर असते तर तिने नक्कीच त्यांना मारायलाही कमी केलं नसतं. मला आज संध्याकाळपर्यंत कुठेतरी राहण्याची व्यवस्था करायची आहे आणि मी इथे कोणालाच फारसं ओळखत नाही, त्यामुळे मला समजत नाही मी काय करू ते. अवनी म्हणाली. एवढंच ना, मी नंदकिशोर सोसायटीमध्ये भाड्याने राहते आणि तुला जर काही प्रॉब्लेम नसेल तर तू माझ्यासोबत राहू शकतेस. प्रांजल म्हणाली. तुझे आईवडील देखील तुझ्यासोबत राहत असतील ना? त्यांना नाही आवडलं तर? मला कुणालाही माझ्यामुळे त्रास झालेला अजिबात आवडत नाही. आईवडिलांचा उल्लेख होताच प्रांजल उदासपणे हसली. तिच्या अशा हसण्याचा अवनीला काहीच मेळ लागला नाही. पण त्या दोघींची नुकतीच ओळख झाल्यामुळे तिच्या पर्सनल लाईफबद्दल काही विचारणं अवनीला ठीक वाटलं नाही. मी एकटीच राहते, माझे आई वडील नाही, प्रांजल म्हणाली. अवनीला प्रांजलबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. कॉफी संपवून त्या दोघीही हॉटेल बाहेर पडल्या. दोघींनी आपापल्या मोबाईलमध्ये एकमेकींचा नंबर सेव्ह केला. तर काय विचार केला आहेस तू? आता दुपार झाली आहे आणि संध्याकाळपर्यंत या एवढ्या मोठ्या शहरामध्ये भाड्याने रूम शोधणे फार कठीण आहे, प्रांजल म्हणाली. मी एकटी नाहीये, माझ्यासोबत माझा लहान भाऊ सुद्धा राहणार आहे आणि आमच्यामुळे तुला त्रास झालेला मला अजिबात आवडणार नाही, अवनी म्हणाली. एवढा विचार करू नकोस, मी तुला लोकेशन शेअर करते. तू थोड्या वेळात तुझ्या भावासोबत माझ्या घरी ये. तोपर्यंत मी घर मालकासोबत बोलून ठेवते, प्रांजल म्हणाली. अवनीकडे सध्या तरी राहण्याची कुठलीच जागा नसल्यामुळे तिने प्रांजलची मदत घेण्याचं ठरवलं. एकीकडे अवनीच्या स्वतःच्या काका काकूंनी तिला घराबाहेर काढलं होतं आणि दुसरीकडे काहीही नातं नसताना देखील नुकतीच भेटलेली प्रांजल तिची मदत करत होती. तिचे आभार मानून अवनी तिथून निघाली. अवनी हॉस्पिटलमध्ये पोहोचली तेव्हा संध्याकाळचे 6 वाजून गेले होते. ती तिच्या मामाला ठेवलेल्या स्पेशल रूममध्ये गेली. तिने बघितलं की अर्जुन एका जागी बसून एकटक त्याच्या मम्माकडे बघत होता. गेल्या 20 दिवसात तो पूर्णपणे शांत झाला होता. अवनीला त्याच्याकडे बघून खूप वाईट वाटलं. तिने त्याला आवाज देतात त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. अर्जुनने उठून तिला मिठी मारली. अवनीला त्याची झालेली अवस्था समजत होती. तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. दीदी, तू कुठे गेली होतीस इतका वेळ? मी किती घाबरलो होतो.
मी तुझी कधीपासून वाट बघत होतो. तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला. अर्जुन, तू आधी इथे बस. अवनीने त्याला तिथे बसले असलेल्या चेअरवर बसवलं आणि त्याला घर आणि जॉब दोन्ही मिळाल्याचं सांगितलं. हॉस्पिटलमधून निघण्याआधी अवनीला डॉक्टरांना भेटून तिच्या मम्माच्या ट्रीटमेंटची सगळी व्यवस्था करायची होती. अवनीच्या डॅडीने अवनी आणि अर्जुनसाठी काही एफ.डी. करून ठेवल्या होत्या. त्या सर्व एफ.डी. तिला माहीत होत्या आणि त्यांचे सर्व पेपर तिच्या डॅडीने तिच्या स्वाधीन केले होते. घरून निघताना अवनीने आठवणीने ते सर्व पेपर घेतले होते. अवनीने बँकमध्ये जाऊन त्या सर्व एफ.डी.तून त्याची जितकी रक्कम होते ती घेतली होती. अवनीने तिच्या मम्माच्या ट्रीटमेंटसाठी त्यातील काही रक्कम हॉस्पिटलमध्ये जमा केली. सर्व बिलिंग्स फॉर्मॅलिटी कंप्लीट करून ती डॉक्टरांच्या कॅबिनकडे वळली. डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळी अमाऊंट जमा केली आहे. मी आशा करते की माझ्या मम्माच्या ट्रीटमेंटमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. मिस अवनी, तुमच्या मम्मासाठी एक स्पेशल नर्स ठेवण्यात आली आहे जी त्यांची एकदम व्यवस्थित काळजी घेईल. त्यांचं शरीर जितक्या चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देईन तितक्या लवकर त्या बऱ्या होतील. तुम्ही त्यांना हॉस्पिटलच्या व्हिजिटिंग रूममध्ये भेटू शकता. डॉक्टरसोबत आणखी काही महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा करून तिची पूर्णपणे खात्री झाल्यानंतर अवनी तिच्या मम्माला ठेवलेल्या रूममध्ये आली. प्रांजलने तिला फोन करून घरमालकासोबत बोलणं झाल्याचं कळवलं होतं. त्यामुळे थोड्याच वेळात त्यांना तिथून निघायचं होतं. आपल्या मम्माला हॉस्पिटलमध्ये अशा अवस्थेत सोडून जाण्यासाठी तिचं मन मानत नव्हतं, पण तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. अर्जुनने रडतच आपल्या मम्माला मिठी मारली. अवनीने त्याला खूप समजावल्यानंतर तो हॉस्पिटलमधून जाण्यासाठी तयार झाला. मम्मा, तू अर्जुनची अजिबात काळजी करू नकोस. मी त्याला एकदम व्यवस्थित सांभाळेल. तू लवकर बरी हो, मग आपण सगळेजण आधीसारखे एकत्र राहू. हे बोलताना अवनीचे डोळे पाण्याने डबडबले होते, पण तिने स्वतःला सावरलं. तिला आता अर्जुनसमोर कमजोर पडायचं नव्हतं. तेवढ्यात नाईट ड्युटी करणारी नर्स तिथे आली. तिला आपल्या मम्माची काळजी घ्यायला सांगून अवनी आणि अर्जुन हॉस्पिटलमधून निघाले. अवनी एक ऑटो रिक्षा पकडून प्रांजलने दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचली. समोर 4 मजली थोड्या जुनाट पद्धतीची बिल्डिंग होती. नंदकिशोर सोसायटी समोर मोठ्या अक्षरात लिहिलेलं नाव वाचून ती आपल्या बॅग उचलून अर्जुनसोबत सोसायटीच्या गेटकडे निघाली. रात्र होत असल्यामुळे तिथे काही मोजकेच माणसं दिसत होती, तर काही जण आपल्या कामावरून थकून आल्यामुळे नेमकेच घरी पोहोचत होते. तितक्यात गेटवर असलेल्या वॉचमॅनने तिला अडवलं. हे मुली, कोण आहेस तू? कोणाकडे आली आहेस? कोण पाहिजे तुला? याआधी मी तुला या सोसायटीमध्ये कधीच बघितलं नाही. वॉचमॅनने काढलेल्या मोठ्या आवाजाने अवनी दचकली. अर्जुन मात्र अवनीचा हात घट्ट पकडून उभा होता. वॉचमॅनचा मोठा आवाज ऐकून प्रांजल घाईत तिथे आली. ओ वराडी काका, ती माझ्याकडे आली आहे आणि आजपासून ती आपल्या सोसायटीमध्ये राहणार आहे. जर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील तर थोडं बाकीच्या लोकांकडेही लक्ष द्या. वॉचमॅनने पुढे काही न बोलण्याचेच योग्य समजले, कारण त्याला प्रांजलचा रागीट स्वभाव चांगलाच माहीत होता. प्रांजल अवनी आणि अर्जुनला घेऊन वरच्या मजल्यावर आली. बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावर तिची रूम होती. प्रांजलने आपल्या जवळ असलेल्या चाबीने पटकन दरवाजा उघडला. तिचा तो 1 BHK फ्लॅट तिने भाड्याने घेतलेला होता. अवनी आणि अर्जुन फ्रेश होऊन आले. तेवढ्यात बेल वाजली. प्रांजलने दरवाजा उघडून पार्सल घेतलं आणि दरवाजा बंद केला. इतक्या दिवसापासून मी एकटीच जेवण करत होते. आज कितीतरी दिवसानंतर कुणीतरी माझ्यासोबत आहे, तर मग काहीतरी स्पेशल असायलाच पाहिजे ना. प्रांजलला त्या दोघांना खायला काय आवडतं हे माहीत नसल्याने तिने तिच्या मनाने काहीतरी पार्सल मागवलं होतं. त्या तिघांची जेवण आटोपल्यानंतर प्रांजलने त्या दोघांसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या, जेणेकरून त्यांना दुसऱ्यांचं घर असल्यासारखं वाटू नये. प्रांजलने तिच्या कपाटातील अर्धी बाजू अवनी आणि अर्जुनसाठी रिकामी केली होती. अवनीने त्यामध्ये तिचे आणि अर्जुनचे कपडे व्यवस्थित ठेवून दिले. अर्जुन झोपल्यानंतर प्रांजल आणि अवनी थोड्या वेळ गप्पा मारत बसल्या. प्रांजलने अवनीला आत बेडरूममध्ये जाऊन झोपायला सांगितलं, पण तिच्याच घरात तिला स्वतःला हॉलमध्ये झोपायला लावणं अवनीला बरं वाटत नव्हतं. त्यामुळे अवनीसुद्धा तिथेच हॉलमध्ये झोपली. थोडा वेळ गप्पा मारत मारत दोघींना कधी झोप लागली कळलंच नाही. सकाळी प्रांजलने उठून स्वतःचं आवरलं आणि थोडीफार साफसफाई केली. भांड्यांच्या आवाजाने अवनीची झोपमोड झाली. तिने डोळे उघडले तेव्हा तिला आपण प्रांजलच्या घरी असल्याचं आठवलं. सकाळचे 8 वाजत आले होते. आज रविवार असल्यामुळे प्रांजलला
कामाला जायची घाई नव्हती. सगळं अगदी निवांत चालू होतं. अवनी किचनमध्ये आली आणि प्रांजल तिच्याकडे बघून हसली. गुड मॉर्निंग अवनी, नीट झोप तर झाली ना? प्रांजल म्हणाली. प्रांजल, खरं तर मला उठायला उशीरच झाला. मी माझं लवकर आवरून घेते. अवनी लगेच स्वतःचं आवरायला गेली. थोड्या वेळात अवनीने स्वतःचं आवरून घेतलं. तेवढ्यात तिची नजर अर्जुनवर पडली. कित्येक रात्रीनंतर तो असा शांत झोपला होता. तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, त्याला उठवलं आणि आवरायला सांगून प्रांजलला मदत करण्यासाठी किचनमध्ये निघून गेली. प्रांजलने चहा आणि पोहे बनवून ठेवले होते. ती प्रांजलच्या घरी आली तेव्हापासून प्रांजलच सगळं काही काम करत होती. त्यामुळे अवनीला थोडं ऑकवर्ड फील होत होतं. त्यामुळे तिने प्रांजलची प्रत्येक कामात मदत करण्याचं ठरवलं. अर्जुन तयार होऊन आल्यानंतर तिघांनी मिळून नाश्ता केला. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. प्रांजलने जाऊन दरवाजा उघडला आणि समोरच्या व्यक्तीला बघून तिच्या डोक्यावर आट्यांचं जाळं पसरलं. समोर एक जाडजूड स्त्री उभी होती. काय वैजाबाई, आज सकाळी सकाळी तुम्हाला माझी आठवण कशी काय झाली? मी काही तुला भेटायला आले नाही. तुझ्याकडे जे नवीन पाहुणे आले आहेत ना, त्यांना भेटायला आले आहे. काल तू मला यांच्याबद्दल सांगितलं होतं, पण तरीही म्हटलं एकदा खात्री करून घ्यावी. नाहीतर तुम्हा आजकालच्या मुलांचं काही सांगता येतं का? त्या अवनीकडे बघत म्हणाल्या. तेवढ्यात त्यांची नजर अर्जुनवर पडली. हा कोण आहे? वैजाबाई म्हणाली. हा अर्जुन आहे, अवनीचा छोटा भाऊ. आणि आता हाच माझा देखील छोटा भाऊ आहे. प्रांजल वैजाबाईकडे बघत म्हणाली. त्या ज्या पद्धतीने अर्जुन आणि अवनीकडे बघत होत्या ते बघून प्रांजल म्हणाली. ओ वैजाबाई, आता काय नजरेनेच जीव काढता की काय मुलाचा? मुलावरून आठवलं, काल मार्केटमध्ये तुमची मुलगी कोणत्या तरी मुलाच्या बाईकवर फिरत होती. तो काही तुमचा मानलेला मुलगा तर नाही ना? वैजाबाई स्वतःच्या मुलीबद्दल असं काही ऐकून हडबडल्या. त्यांना आपल्या मुलीचे सद्गुण चांगलेच माहीत होते. त्यामुळे त्यांनी प्रांजलसोबत जास्त बडबड न करणंच योग्य समजलं. अगं, मी तर इथे घर भाड्याबद्दल सांगायला आले होते. हे मुली, या घरात राहण्यासाठी तुला या घरचं अर्धं भाडं भरावं लागेल. वैजाबाई अवनीला म्हणाल्या. हे ऐकून प्रांजल काही बोलणार त्या अगोदर अवनीने तिला थांबवलं आणि पर्समधून भाड्याचे अर्धे पैसे काढून वैजाबाईला दिले. अवनीला इथे कोणासोबतही वाद घालायचा नव्हता. पैसे मिळताच वैजाबाई रागाने बडबडत तिथून निघाल्या. तू मला का अडवलंस? त्या बाईला तर मी बरोबर बोलणार होते. बघितलंच कशी बडबड करत निघाली. प्रांजल म्हणाली. जर आपल्याला इथे राहायचं असेल तर आपल्या लोकांशी वाद घालून काहीच उपयोग नाही प्रांजल, उलट त्याचा आपल्याला त्रास होणार आहे. अवनी म्हणाली. प्रांजल अवनीमुळे शांत झाली असली तरी तिला मनामधून खूप राग आला होता. वैजाबाईंनी सकाळी सकाळी तिच्या फ्रेश मूडची वाट लावली होती. थोड्या वेळाने प्रांजल, अवनी आणि अर्जुन संडे असल्यामुळे थोडं फिरण्यासाठी बाहेर निघाले. जेवणाची वेळ होईपर्यंत तिचे जवळपास असलेली काही ठिकाणी फिरले. दुपारी एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर अवनी अर्जुनला एका स्टेशनरी शॉपमध्ये घेऊन गेली. अर्जुनचं 7वीचं वर्ष असल्याने अवनीने त्याच्या स्कूलसाठी लागणारं सगळं सामान, बुक्स, नोटबुक्स, बॅग आणि इतर सगळं सामान खरेदी केलं. अर्जुन क्लासमध्ये टॉपर असल्यामुळे तो अगदी उत्साहात त्याला लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेत होता. इतक्या दिवसानंतर त्याला इतकं खुश बघून अवनीलाही खूप आनंद झाला होता. सामान जास्त असल्यामुळे त्यांनी स्टेशनरी शॉपवाल्याला त्यांचा ॲड्रेस देऊन सामान डिलिव्हरी करायला सांगितलं. आता सर्व सामान डायरेक्ट घरी पोहोचणार होतं. त्यामुळे त्यांनी तिथून निघून मार्केटमधून काही भाज्या आणि ग्रोसरीज घेतल्या. घरी आल्यानंतर प्रांजल आणि अवनी मार्केटमधून आणलेलं सामान लावण्यामध्ये लागल्या. इकडे अर्जुन मात्र त्याच्या शाळेसाठी आणलेलं सगळं सामान उघडून बघण्यात मग्न होता. रात्रीचा टाईम झाला होता. त्या दोघींनी मिळून स्वयंपाक केला. थोड्या वेळात सगळ्यांचं जेवण झालं. अर्जुन झोपल्यावर अवनी आणि प्रांजल थोड्या वेळ बाहेर गप्पा मारत बसल्या. उद्यापासून दोघींना जॉबवर जायचं असल्यामुळे अवनीला अर्जुनची काळजी वाटत होती. त्यावर प्रांजलने तिला एक उपाय सांगितला. त्यामुळे अवनीला थोडं रिलॅक्स वाटलं. उद्या दोघींनाही कामावर जायचं असल्यामुळे दोघीही लवकर झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी अवनी आणि प्रांजलने लवकर उठून स्वतःचं आवरलं आणि दोघींनी मिळून टिफिन आणि नाश्ता बनवला. तेवढ्यात अर्जुनही उठला. आता तो पहिल्यापेक्षा थोडा सावरला होता. तिघांनी मिळून नाश्ता केला. अवनी आणि प्रांजल जाण्यासाठी तयार झाल्या तेव्हा अर्जुन एकटं राहायचं म्हणून नाराज झाला होता. अर्जुन इतका नाराज व्हायची
काहीच गरज नाही, तू सुद्धा आमच्या सोबत येत आहेस, प्रांजल म्हणाली. पण मी तिथे हॉटेलमध्ये येऊन काय करू, अर्जुन म्हणाला.